मंडळी, कधी विचार केलाय का की ज्या माणसाने आयुष्यभर कष्ट केले, स्वतःचं घर उभं केलं, त्याला मरणानंतर 2 फूट हक्काची जागा मिळण्यासाठी सुद्धा सरकारशी लढावं लागेल? विचार करा, एका बाजूला घरात कुणाचा तरी मृत्यू झालाय, नातेवाईक रडत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या मृताचा देह खांद्यावर घेऊन गावकरी स्मशानभूमीकडे नाही तर थेट सरकारी तहसील ऑफिसकडे धाव घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. एका मृतदेहानं अखेर जिवंत व्यवस्थेला कसं जागं केलं, ही सुन्न करणारी गोष्ट आज आपण पब्लिक कट्टावर पाहणार आहोत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील चिंचोली गाव, हे गाव सध्या एका अशा घटनेमुळे चर्चेत आले ज्याने माणुसकी आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभं केले. गावात एका व्यक्तीचा मृत्यू होतो, अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरू होते, पण अडचण येते ती जागेची. ज्या जागेवर पिढ्यानपिढ्या अंत्यसंस्कार झाले तिथे कुणीतरी ताबा मारलाय. मग काय, गावाचा संयम सुटला. ज्या हातांनी तिरडी उचलायला हवी होती त्याच हातांनी ट्रॅक्टरचं स्टेअरिंग धरलं आणि समोर होता तो चक्क एक मृतदेह. हा ताफा निघाला मोहाडीच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे. तहसील कार्यालयाचा परिसर नेहमीसारखाच गजबजलेला होता. कुणी जमिनीचे कागदपत्र काढायला आलेलं होतं, तर कुणी सही घेण्यासाठी साहेबांच्या केबिन बाहेर ताटकळत उभं होतं. पण अचानक एक ट्रॅक्टर कार्यालयाच्या दारात येऊन धडकला. ट्रॅक्टरमध्ये साध्या कापडात गुंडाळलेला एक मृतदेह पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं काळजाचा ठोका चुकला. लोक विचारात पडले की दवाखान्यात न्यायच्या ऐवजी हा मृतदेह सरकारी कार्यालयात का आणला. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यापेक्षा जास्त संताप होता. साहेब, तुम्हीच सांगा, आता आम्ही जाळायचं कुठं? हा एकच प्रश्न चिंचोलीच्या गावकऱ्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारला आणि पूर्ण कार्यालय शांत झालं. ही नुसती विचारणा नव्हती, तर गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या फाईल्सचा तो एक स्फोट होता. ज्या माणसाला शांततेत निरोप द्यायचा होता त्याला चक्क सरकारी कार्यालयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवावं लागलं. कारण जिवंतपणी ज्या व्यवस्थेनं त्याचं ऐकलं नाही, कदाचित ती व्यवस्था मेल्यानंतर तरी ऐकेल. हा एक करुण आशेचा किरण त्यामागे होता. आता या वादाचं मूळ समजून घेऊयात. चिंचोली गावातील जुना गट क्रमांक 346 ही जमीन नदी काठावर आहे. शासकीय रेकॉर्डनुसार ही जागा स्मशानभूमीसाठी राखीव आहे. वर्षानुवर्षे गावकरी तिथेच अंत्यसंस्कार करत आलेले आहेत. पण गेल्या काही काळात या स्मशानभूमीच्या बाजूला शेती असलेल्या काही धनदांडग्यांनी या जागेवर हळूहळू अतिक्रमण केलं. हळूहळू स्मशानभूमीची जागा इतकी आकर्षली की तिथे एखादा मृतदेह जाळायलाही जागा उरली नाही. ही तक्रार घेऊन गावकरी गेली 2 वर्षे प्रशासनाचे उंबरठे झिजवत होते. चिंचोली ग्रामपंचायतीने यासाठी काय केलं नाही. त्यांनी रीतसर अर्ज दिले, मोजणीसाठी लागणारे सरकारी शुल्कही भरले, तहसीलदारांकडे हेलपाटे मारले. भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी करावी म्हणून वारंवार विनंती देखील केली, पण तिथल्या बाबू लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी फक्त तारीख पे तारीख दिली. उद्या येऊ, परवा येऊ, पथक पाठवू अशी आश्वासनं देऊन 2 वर्षे उलटली, पण स्मशानभूमीची मोजणी काही झाली नाही. दरम्यानच्या काळात अतिक्रमणे वाढतच गेली आणि गावकऱ्यांची कोंडी होत गेली. त्या दिवशी गावात मृत्यू झाला आणि पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. जागा तर शिल्लक नव्हती. गावकऱ्यांनी विचार केला की आता खूप झालं, किती दिवस हात जोडून विनवण्या करायच्या. आज जर आम्ही गप्प बसलो तर पुढच्या वेळी स्मशानभूमी पूर्णपणे गायब झालेली असेल. मग गावकऱ्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत मोजणी होत नाही आणि हद्द निश्चित होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करायचे नाहीत. आणि हाच निर्धार करून ते थेट तहसील कार्यालयात पोहोचले. भर दुपारी भरलेल्या कार्यालयात जेव्हा मृतदेह येतो तेव्हा प्रशासनाची कशी धावपळ होते हे मोहाडीत पाहायला मिळालं. अधिकारी आपल्या केबिन मधून बाहेर यायला घाबरत होते, पण लोकांचा आक्रोश इतका मोठा होता की त्यांना बाहेर यावंच लागलं. पोलिसांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. आम्ही इथून हलणार नाही, मोजणी करा, नाहीतर या मृतदेहावर इथंच अंत्यसंस्कार करा, असा पावित्रा गावकऱ्यांनी घेतला. ही परिस्थिती पाहून अखेर प्रशासनाचे डोळे उघडले. प्रभारी तहसीलदार विमल थोटे आणि भूमी अभिलेखचे प्रभारी उपअधीक्षक हरिदास नारनवरे यांची चांगलीच तारांबळ उडाली. 2 वर्षांपासून ज्या मोजणीसाठी वेळ मिळत नव्हता ती मोजणी करण्यासाठी तातडीने पथक तयार करण्यात आले. पोलिसांच्या ताफ्यासह हे पथक चिंचोली गावाकडे रवाना झालं. सरकारी यंत्रणा किती वेगाने धावू शकते याचं हे ज्वलंत उदाहरण होतं. पण दुर्दैवाचं की त्यासाठी एका मृतदेहाला साक्षीला ठेवावं लागलं. गावात पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू झाली. अधिकारी जमिनीच्या खुणा ठरवत होते आणि गावकरी शांतपणे पण संतप्त नजरेने हे सगळं पाहत होते. मोजणी पूर्ण झाली, हद्द निश्चित झाली आणि अखेर स्पष्ट झालं की स्मशानभूमीच्या जागेवर खरंच अतिक्रमण झालेलं होतं. 2 वर्ष जे काम होत नव्हतं ते अवघ्या काही तासात पूर्ण झालं.
मग प्रश्न उरतो की हे आधी का झालं नाही? अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे काय म्हणावं? मोजणी पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. त्याच ट्रॅक्टरमधून तो मृतदेह पुन्हा स्मशानभूमीकडे नेण्यात आला आणि मग सन्मानाने त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले. पण या घटनेनं संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि लोक विचारू लागले की गरिबांच्या हक्काच्या जागेसाठी सुद्धा प्रेत रस्त्यावर आणावी लागणार आहेत का? या प्रकरणात प्रभारी तहसीलदार विमल थोटे यांनी प्रतिक्रिया दिली की तांत्रिक अडचणींमुळे विलंब झालेला असावा. पण आम्ही आज मोजणी पूर्ण केलेली आहे. पण हा खुलासा गावकऱ्यांच्या मनाला पटणारा नाही. जर तांत्रिक अडचणी होत्या तर मृतदेह कार्यालयात आल्यावर त्या अवघ्या तासाभरातच कशा काय सुटल्या? सरकारी यंत्रणा केवळ दबावाखालीच काम करते का? हाच खरा प्रश्न आहे. मंडळी, भंडाऱ्याची ही बातमी संपूर्ण प्रशासनासाठी एक इशाराच आहे. जर वेळेत काम झालं नाहीत तर सर्वसामान्यांचा आक्रोश असाच रस्त्यावर उतरेल. आज चिंचोलीच्या लोकांनी एक लढा दिला, पण अजूनही अशी अनेक गावं आहेत जिथे स्मशानभूमीची जागा अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. तिथेही प्रशासनाला जाग येण्यासाठी अशाच घटनेची वाट पाहावी लागणार का? चिंचोलीच्या या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? गावकऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्य होती का? आणि या दिरंगाईला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.